नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचा भूगोल विषयाचा तिसऱ्या प्रकरणावरील स्वाध्यायाची चर्चा करणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 8वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 8वी असा मेसेज करा। मी इयत्ता 8वीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन। आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा, योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा। तर इथे आपल्याला अ गट, ब गट आणि क गट असे तीन वेगवेगळे गट दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या लावून साखळी पूर्ण करायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथे दिलेला आहे सिरस। तर हे सिरस काय असतं, तर हे असतात जास्त उंचीवरील ढग, म्हणून इथे आपण जास्त उंचीवरीलची निवड करायची। आणि याच्यासोबत आपण कसली निवड करायची, तर क गटामधून आपण हिमस्फटिक ढग याची निवड करायची। मग आता ही साखळी कशी होते बघा, तर साखळी तयार होते सिरस, त्यानंतर ब गटातून घेतलं जास्त उंचीवरील आणि क गटातून घेतलं हिमस्फटिक ढग। तर अशा पद्धतीने आपण एकमेकांचा सहसंबंध असणारी एक साखळी तयार केली। आता त्या पद्धतीने पुढे तर दुसरं इथे दिलेलं आहे क्युम्युलोनिंबस। मग हे काय असतात, तर ह्यांचा आकाशात उभा विस्तार असतो, म्हणून आपण ब गटातून आकाशात उभा विस्तार हे घेतलं आणि क गटामधून आपण घेतलं गरजणारे ढग। त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे निम्बोस्ट्रेटस। मग ब गटातून त्याच्यासोबत घ्यायचं आहे कमी उंचीवरील आणि क गटामधून घ्यायचं आहे रिमझिम पाऊस। आणि सर्वात शेवटी आपल्याला दिलं आहे अल्टोक्युम्युलस। मग ह्याच्यासोबत आपण ब गटामधून घ्यायचं आहे मध्यम उंचीवरील आणि क गटामधून घ्यायचं तरंगणारे ढग। तर अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न कंप्लीट केलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। इथे आपल्याला कंसामध्ये काही शब्द दिले आहेत, त्यांची निवड करायची आहे आणि दिलेलं वाक्य पूर्ण करायचं आहे। तर पहिलं वाक्य काय आहे बघा, हवेची टिंबटिंब हवेच्या तापमानावर अवलंबून असते। तर हवेची बाष्प धारण क्षमता ही हवेच्या तापमानावर अवलंबून असते, म्हणून आपण इथे बाष्प धारण क्षमता या शब्दाची इथे रिकामी जागी निवड करायची आहे। त्यानंतर दुसरं वाक्य दिलेलं आहे आपल्याला, एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून टिंबटिंब काढली जाते। तर अशा पद्धतीने आपण निरपेक्ष आर्द्रता काढतो, म्हणून आपण निरपेक्ष आर्द्रता या शब्दाची निवड करून हे वाक्य पूर्ण करायचं। तर बघा हा शब्द देखील आपण घेतलेला आहे। आता पुढे वाळवंटी प्रदेशात टिंबटिंब कमी असल्याने हवा कोरडी असते। तर वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्यामुळे हवा कोरडी असते, म्हणून ह्या रिकाम्या जागेत आपण सापेक्ष आर्द्रता या शब्दाची निवड करायची आहे। त्यानंतर पुढे टिंबटिंब प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत। तर इथे आपण कसली निवड करायची, क्युम्युलोनिंबस, म्हणून इथे लिहायचं आहे क्युम्युलोनिंबस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत। त्यानंतर पुढील वाक्य, मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे टिंबटिंब वातावरणातील धुळीकणांभोवती होते। तर इथे फक्त आता एकच शब्द राहिलेला आहे सांद्रीभवन, आणि त्याचीच आपण इथे निवड करायची। मग काय होईल बघा, मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील धुळीकणांभोवती होते। तर अशा पद्धतीने इथे दुसरा प्रश्न देखील कंप्लीट झालेला आहे। आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे फरक स्पष्ट करा, आणि सर्वात पहिला फरक जो आपल्याला स्पष्ट करायचा आहे तो आहे आर्द्रता व ढग। मग हा फरक स्पष्ट करण्यासाठी अशा पद्धतीचं एक टेबल तयार करून घ्यायचं, ज्यामध्ये पहिला कॉलम जो आहे तो आहे आर्द्रतेसाठी, दुसरा कॉलम आहे ढगसाठी। मग आता काय करायचं, फरक कसे स्पष्ट करायचे, तर आपण काय करूयात, अगोदर यांची व्याख्या लिहूयात, म्हणजे यांचा अर्थ लिहूयात। तर सर्वात अगोदर आपण काय लिहून घ्यायचं, तर आर्द्रतेसाठी लिहायचं आहे हवेतील बाष्पामुळे हवेस प्राप्त झालेला ओलसरपणा म्हणजे हवेची आर्द्रता होय। तर याच वेळी आपण ढगाची व्याख्या कशी लिहायची, तर वातावरणातील बाष्पकण हवेतील धुळीकणांभोवती एकत्र येऊन तयार झालेला समुच्चय म्हणजे ढग होय। आता दुसरा फरक लिहिण्यासाठी आपण काय करायचं बघा, तर इथे लिहून घ्यायचं आहे हवेतील आर्द्रता अदृश्य असते। तर ढगच्या कॉलममध्ये आपण दुसरा मुद्दा लिहायचा आहे ढग दृश्य स्वरूपात असतात। तर अशा पद्धतीने आपण इथे फरक स्पष्ट केलेला आहे। आता पुढे जाऊया। आता पुढील फरक आपल्याला दिलेला आहे सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता। मग इथे देखील आपण टेबल तयार करून घ्यायचं आहे।
पहिला कॉलम आहे सापेक्ष आर्द्रतेसाठी आणि दुसरा कॉलम आहे निरपेक्ष आर्द्रतेसाठी। मग सर्वात अगोदर आपण काय करूयात, यांची व्याख्या लिहून घेऊयात। तर पहिला मुद्दा असा लिहायचा की एका विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय। तर निरपेक्ष आर्द्रतामध्ये पहिला मुद्दा असा लिहायचा की एका विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय। आता दुसऱ्या मुद्द्यासाठी आपण या दोघांचंही सूत्र लिहून घ्यायचं। सर्वात अगोदर सापेक्ष आर्द्रतेचे सूत्र लिहूया। तर सापेक्ष आर्द्रता ही टक्केवारीमध्ये असते म्हणून टक्केवारीचं चिन्ह इथे लिहिलं तरीही चालेल। ओके, तर इथे काय होतं, तर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100। आता 100 का, तर आपण टक्केवारी काढतो म्हणून 100। तर त्याच वेळी निरपेक्ष आर्द्रतेचं सूत्र आहे बाष्पाचे प्रमाण भागिले हवेचे घनफळ। तर हा इथे फरक कंप्लीट झालेला आहे। आता पुढे जाऊयात। आता पुढील फरक आपल्याला दिलेला आहे क्युम्युलस ढग व क्युम्युलोनिंबस ढग। मग इथे देखील टेबल तयार करायचं आणि कॉलम तयार करून घ्यायचे। पहिला मुद्दा आपण लिहायचा आहे की क्युम्युलस ढग आल्हाददायी हवेचे निदर्शक असतात। त्याचवेळी दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचं क्युम्युलोनिंबस ढग वादळाचे निदर्शक असतात। आता दुसरा मुद्दा आपण आकाराबाबतीत लिहूया। तर इथे लिहायचं आहे क्युम्युलस ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात, क्युम्युलोनिंबस ढग घनदाट असून पर्वताकार दिसतात। त्यानंतर तिसरा मुद्दा आपण रंगाबद्दल लिहूया। तर इथे लिहून घ्यायचं आहे क्युम्युलस ढग करड्या रंगाचे असतात, क्युम्युलोनिंबस ढग काळ्या रंगाचे असतात। आणि चौथा मुद्दा लिहायचा आहे की क्युम्युलस ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्याचे क्युम्युलोनिंबस ढगामध्ये रूपांतर होते व वृष्टी होते। त्याचवेळी इथे लिहायचं आहे क्युम्युलोनिंबस ढगात गडगडाट होतो, तसेच विजाही चमकतात, वादळी पावसासह कधी कधी गारपीटही होते। तर अशा पद्धतीने आपण हा फरक स्पष्ट केलेला आहे। पुढे आपल्याला प्रश्न चौथा दिला आहे, त्यामध्ये अ आहे एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते। तर ह्याचं उत्तर लिहायचं आहे हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी असल्यामुळे एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी असते। चला पुढील प्रश्न पाहूया। पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे आर्द्रतेचे मापन कसे केले जाते। तर इथे पहिला मुद्दा आपण लिहून घ्यायचा एका विशिष्ट तापमानात 1 घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय। निरपेक्ष आर्द्रतेचे मापन पुढील सूत्राद्वारे केले जाते आणि याचं सूत्र काय आहे बघा। तर निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण छेद हवेचे घनफळ, किंवा आपण असे देखील बोलू शकतो बाष्पाचे प्रमाण भागिले हवेचे घनफळ। आता इथे तिसरा मुद्दा लिहायचा एका विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय। चौथा मुद्दा लिहायचा सापेक्ष आर्द्रतेचे मापन पुढील सूत्राद्वारे केले जाते सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100। तर अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर कंप्लीट केलेलं आहे। आता पुढे जाऊयात। पुढील प्रश्न आहे सांद्रीभवनासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत। तर इथे लिहायचं आहे सांद्रीभवनासाठी सापेक्ष आर्द्रता वाढणे व त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे ह्या गोष्टी आवश्यक आहेत। चला पुढे जाऊया। पुढील प्रश्न काय आहे बघा। तर ढग म्हणजे काय, ढगांचे प्रकार लिहा। आपल्याला ढग म्हणजे काय ते अगोदर लिहायचं आहे। मग इथे लिहून घ्यायचं आहे हवेतील धुलीकणांमुळे वातावरणात जास्त उंचीवर तरंगणारे जलकण व हिमकण एकत्र येऊन मोठ्या आकाराचे बनतात, यालाच ढग म्हणतात। तर हे आपण ढग म्हणजे काय याचं उत्तर लिहिलं। आता आपल्याला ढगांचे प्रकार लिहायचे आहेत। मग इथे लिहून घ्यायचं आहे ढगांचे प्रकार। इथे पहिला प्रकार आहे जास्त उंचीवरील ढग। तर पुढे याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे हे ढग 7000 ते 14000 मीटर उंचीवर असतात। यांचे वर्गीकरण सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारांमध्ये केले जाते। त्यानंतर दुसरा मुद्दा लिहायचा मध्यम उंचीवरील ढग। तर ह्याचं स्पष्टीकरण काय येईल बघा। हे ढग 2000 ते 7000 मीटर उंचीवर असतात। यात
अल्टोक्युम्युलस व अल्टोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो. आणि त्यानंतर पुढील मुद्दा लिहायचा आहे, पुढील प्रकार लिहायचा आहे कमी उंचीवरील ढग. याचं स्पष्टीकरण लिहिताना लिहायचं की 2000 मीटरपेक्षा कमी उंचीवर असणाऱ्या ढगांना कमी उंचीवरील ढग म्हणतात. स्ट्रेटोक्युम्युलस, स्ट्रेटस, निम्बोस्ट्रेटस, क्युम्युलस आणि क्युम्युलोनिम्बस हे सर्व कमी उंचीवरील ढग आहेत. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. आता पुढे जाऊयात. पुढे आपल्याला विचारलेलं आहे की कोणकोणत्या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो. तर उत्तर लिहायचं निम्बोस्ट्रेटस आणि क्युम्युलोनिम्बस प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो. त्यानंतर पुढील प्रश्न, सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे. तर इथे लिहायचं आहे एका विशिष्ट तापमानाला विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला त्या हवेची बाष्पधारण क्षमता या बाबींशी सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी संबंधित आहे. चला इतकं झालं. आता पुढे जाऊयात. पुढे आपल्याला प्रश्न 5वा दिलेला आहे आणि इथे सांगितलेलं आहे भौगोलिक कारणे लिहा. आता भौगोलिक कारणे लिहिण्यासाठी पहिलं आपल्याला कारण लिहायचं आहे ढग हे आकाशात तरंगतात. तर आता हे ढग आकाशात का तरंगतात ह्याचं आपण मुद्देसूद उत्तर लिहूया. तर पहिला मुद्दा लिहायचा आहे वातावरणातील जास्त उंचीवरील सूक्ष्म जलकण व हिमकण हवेतील धुलीकणांभोवती एकत्र येऊन त्यापासून ढग तयार होतो. ढगातील जलकण व हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जवळजवळ वजनविरहित असतात. त्यामुळे ढग हे आकाशात तरंगतात. इथे झालं पहिलं कारण. आता आपण पुढे जाऊयात. पुढच्या कारणामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो. तर इथे पहिला मुद्दा लिहायचा आहे समुद्र सपाटीवर तापमान जास्त असते. तापमान जास्त असल्यास हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते. त्यामुळे समुद्र सपाटी हवेतील आर्द्रता तुलनेने जास्त असते. आता दुसरा मुद्दा लिहूयात की पर्वतीय प्रदेशात जास्त उंचीवर तापमान कमी असते. तापमान कमी असल्यास हवेची बाष्पधारण शक्ती कमी असते. त्यामुळे अशा ठिकाणी हवेतील आर्द्रता तुलनेने कमी असते. तर अशा प्रकारे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो. बघा पहिल्यांदा आपण समुद्र सपाटीच्या जवळचं लिहिलं, त्यानंतर पर्वतीय प्रदेशातील लिहिलं. म्हणजे इथे काय झालं तर उंचीनुसार इथे बदल झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आपण हे सिद्ध केलेलं आहे की उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होत जातो. चला इतकं झालं. आता पुढे जाऊयात. हवा बाष्प संपृक्त बनते. तर ह्यासाठी आपण पहिला मुद्दा लिहायचा एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व हवेतील बाष्पाचे प्रमाण सारखेच होऊ शकते. अशा स्थितीत हवा अतिरिक्त बाष्प धारण करू शकत नाही. अशा प्रकारे हवा बाष्प संपृक्त बनते. त्यानंतर पुढे क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिम्बस ढगात रूपांतर होते. मग इथे लिहायचं आहे क्युम्युलस ढगांचा पृष्ठभागापासून 500 ते 600 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असतो. या ढगांचा उभा विस्तार काही प्रसंगी वाढतो. उभ्या विस्तारात वाढ झाल्यामुळे क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिम्बस ढगात रूपांतर होते. आता त्यानंतर प्रश्न 6वा उदाहरण सोडवा. आपल्याला उदाहरणं दिली आहेत ती सोडवायची आहेत. तर काय सांगितलं आहे बघा, हवेचे तापमान 30 अंश सेल्सिअस असताना तिची बाष्पधारण क्षमता 30.37 ग्रॅम प्रति घनमीटर असते. जर निरपेक्ष आर्द्रता 18 ग्रॅम प्रति घनमीटर असेल तर सापेक्ष आर्द्रता किती असेल. तर आपल्याला इथे सापेक्ष आर्द्रता शोधायची आहे. मग त्यासाठी काय करायचं, आपण सापेक्ष आर्द्रतेचं सूत्र लिहून घ्यायचं. मग इथे लिहून घ्यायचं आहे सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्पधारण क्षमता गुणिले 100. आता आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात. निरपेक्ष आर्द्रता आपल्याला दिलेली आहे 18 ग्रॅम. मग पुढे लिहून घ्यायचं आहे निरपेक्ष आर्द्रता 18 ग्रॅम छेद बाष्पधारण क्षमता किती दिली आहे तर 30.37. मग इथे लिहिलं 30.37 गुणिले 100 जसेच्या तसे आले. आता बघा ह्या 18ला जर 100 ने गुणाकार केला तर काय होईल, 18 गुणिले 100 1800 छेद हा जो छेद आहे 30.37 तो जसाच्या तसा आला.
आता आपल्याला हा भागाकार करायचा आहे. जर हा भागाकार आपण बाजूला करून पाहिला तर आपल्याला उत्तर किती मिळते बघा. तर इथे उत्तर मिळणार आहे 59.26 आणि पुढे टक्केवारीचं चिन्ह लिहायचं, कारण की सापेक्ष आर्द्रता ही नेहमी टक्केवारीमध्ये असते. तर इथे आपल्याला सापेक्ष आर्द्रता शोधायची होती आणि ती मिळालेली आहे 59.26%. तर अशा पद्धतीने आपलं हे उदाहरण इथे कंप्लीट झालेलं आहे. आता आपण पुढील उदाहरण पाहूयात. पुढे आपल्याला काय सांगितलं आहे बघा. 1 घनमीटर हवेत 0°C तापमानावर 4.08 ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल. तर आपण इथे सूत्र लिहायचं आहे. हवेची निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण छेद हवेचे घनफळ. तर इथे आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात. तर बाष्पाचे प्रमाण आपल्याला काय दिलं आहे. तर बाष्पाचे प्रमाण दिलेलं आहे आपल्याला 4.08. म्हणून इथे लिहायचं 4.08 छेद हवेचे घनफळ आपल्याला काय दिलं आहे. तर 1 घनमीटर, म्हणून तो 1 छेदाच्या ठिकाणी आला. आता कोणत्याही संख्येला 1 ने भाग दिला तर त्या संख्येची किंमत बदलत नाही. म्हणजे इथे निरपेक्ष आर्द्रता मिळालेली आहे 4.08. म्हणून इथे लिहायचं निरपेक्ष आर्द्रता बरोबर 4.08 ग्रॅम प्रति घन मीटर. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न कंप्लीट केलेला आहे आणि ह्यासोबतच आपला जो तिसऱ्या प्रकरणावरील स्वाध्याय आहे तो कंप्लीट झालेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा. जर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज केलेला नसेल तर त्यावर तुम्ही इयत्ता 8वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.